देवी आई मला दिशा दाखव प्लीज. माझी जानू मला कुठेच मिळत नाहीये. कुठे शोधू मी तिला? हा, कुठे शोधू मी माझ्या जानूला? देवी आई मी काही करायला तयार आहे, पण मला माझे जानू परत हवी प्लीज. माझे सगळे प्रयत्न सुरू आहेत, पण माझ्या कोणत्याच प्रयत्नांना यश मिळत नाहीये देवी आई. आता तूच सांग मी काय करू? तूच सांग प्लीज. मला माझे सगळे गुन्हे मान्य आहेत, सगळे गुन्हे मान्य आहेत मला, आणि त्या सगळ्या गुन्ह्यांसाठी मला तू शिक्षा दे. हा, मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. जर का शिक्षा भोगून माझी जानू मला परत मिळणार असेल तर मला आत्ताच्या आत्ता शिक्षा दे. देवी, शिक्षा दे मला, शिक्षा दे मला, शिक्षा दे मला, आत्ताच्या आत्ता शिक्षा दे. ते मला शिक्षा ऐकू येत नाहीये का तुला? मला आत्ताच्या आत्ता शिक्षा दे. तुझ्या सगळ्या शस्त्रांनी वार कर माझ्यावर, मारून टाक मला. मला शिक्षा दे, आत्ताच्या आत्ता शिक्षा दे. पण मला माझी जानू परत हवी आहे प्लीज. मला माझी जानू परत हवी आहे. मला शिक्षा दे, शिक्षा दे मला, दे शिक्षा. आनंदी, तुम्ही इथे कशा आलात? बाबाने महेश काकाला मला घ्यायला पाठवलं. मी तुला वचन दिलं होतं ना की प्रत्येक सणाला आनंदी आपल्या सोबत असेल. तुला काय वाटलं मी माझं वचन पाळणार नाही? आता माझी खरी दिवाळी साजरी झाली. औक्षण करून झालं असेल तर आपण आधी देवाला नमस्कार करून घेऊया का, आणि मग नंतर जेवायला बसूया. थांब, अजून एक स्पेशल औक्षण बाकी आहे. आता कोणाचं औक्षण करायचं राहिलंय? माझंच. काय रे सिद्धू, पाडवा हा सण नवरा बायकोचा म्हणून काय तू दिवसभर स्वतःचं औक्षण करून घेणार आहेस का या तुझ्या बायकोकडून? काय कुठे तोंड दाखवायच्या लायकीचा सोडणार नाही पोरगा. नाहीतर काय? ऐका ना, हे औक्षण आहे ना माझी बायको नाही करणार आहे, तर माझी लेक करणार आहे. ए गुंड्या, करणार ना माझं औक्षण? हो, का नाही? हो. प्रकाश दादा, वेंकी कुठे आहे? अरे वेंकी कुठे आहे?
प्रकाश दादा बोल पटापटा. तो गायब झालाय, दिसना झालाय कुठं पण. हे बघ, त्याला शेवटी मी तुझ्याशीच बोलताना बघितलं होतं. खरं खरं सांग, कुठं आहे तो? का दिसना झालाय मला कुठं पण? नेमकं काय चाललंय तुमच्या दोघांचं? कुठं काय? आमच्यात तसं काय नाही. मग कुठं आहे तो? अगं त्याला काम गावलं ना. अगं विसरलंच की. हे बघ, त्याने मला पैसे पण पाठवले. म्हणला या भाऊबीजेला बहिणींना काय काय घ्यायला सांग आरतीला. काम? अरे पण मग आधी का नाही सांगितलं मला तुम्ही दोघांनी हे? आणि तो फोन का उचलत नाहीये माझा? फोन उचलायला पाहिजे ना. आणि एरवी व्हिडिओ कॉल करत असतोय तो मला. तिकडे रेंजचा लफडा आहे. तिकडं म्हणजे कुठं? गावी. अगं ते जाऊन दे. तो म्हणलाय की दिवाळीला तिकडे भरपूर काम आहे. दिवाळीच्या नंतरच येईल तो. हा? अरे पण मग फोन? हे बघ, हे 1000 रुपये दिलेत, ते घे आणि जा.